कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की आपणच सगळी कामं करायची? माझ्या नशिबात तर एवढी कामं आहेत ना, मला ऑफिसचं काम असतं, घरचं काम असतं, एखादी मेड ठेवली तर तेही मला परवडत नाही. असं वाटतं की नको आपणच केलं बरं, 2 लोकांसाठी एवढं कशाला काय कष्ट कोणाला लावायचे करायला आणि एवढे पैसे का द्यायचे? किती पण त्रास झाला तरी मी सगळी कामं माझी मीच करते. असं वाटतं लोकांना, अरे ही तर आईकडे काहीच काम करत नव्हते, आता कशी काय करते? खरं सांगू, खूप आवडीनं करायला मज्जा येते मला सगळी कामं. पण असं वाटतं कधी-कधी काम सोडून द्यावं आणि फक्त घरातली कामं आवडीनं करावी. पण हे सोपं नाही आता, कारण मी 10वीपासून जॉब करते. त्यामुळे एवढं मला हॅबिट लागली जॉब करायची की आता मला जॉब सोडायची इच्छा पण राहत नाही. आज सकाळी प्रमोशनल व्हिडिओ केला, त्याच्यानंतर घरातली कामं केली, परत ऑफिसला आज नव्हतं जायचं, मला घरीच काम करायचं होतं. त्याच्यामुळे निवांत पटपट सगळी कामं करून घेतली. आणि माझी कंपनी अशी आहे ना की मला सोनपापडीचा डब्बा पण दिलेला नाही आहे तिने. अरे निदान एक बोनस तरी द्यावा, काहीतरी निदान चिल्लर तरी द्यावी, पण ती काहीच मला मिळाली नाही. म्हणून अभिषेकला एवढे छान छान गिफ्ट मिळाले ना ऑफिसमध्ये, तेच म्हटलं आता अनबॉक्सिंग करून घ्यावी. आणि म्हटलं चला आता नवऱ्याचं का होईना गिफ्ट आलंय ना घरात, बास झालं. आणि नंतर मग पटपट सँडविचसाठी काय ते तयारी करावी म्हटलं. दोघांनी मिळून सँडविच खाल्ले आणि दोघांनी मिळून सँडविच केले. त्याला म्हटलं माझ्या वेळेस तू कर आणि तुझ्या वेळेस मी कर. तर त्याला पण स्वयंपाक करता येत नाही आणि मला पण स्वयंपाक करता येत नव्हता. त्याच्यामुळे जेवढं जमल तेवढं प्रयत्न करतो एकमेकांना करून खाऊ घालण्याचं. आणि असा होता आजचा दिवस. बाय बाय, बोलू पुढच्या ब्लॉगमध्ये.